आपणासोबत आता आहेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी। सर, अजितदादांच्या निधनाला 1 महिना उलटून गेलाय आणि आज अधिवेशनाचा तिसरा आठवडा असूनही अधिवेशनात अजूनपर्यंत चर्चा झालेली नाहीये अपघाताबद्दल। काय वाटतं? नाही, वाईट वाटतं. वास्तविक पाहता शोकप्रस्ताव झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दोन्ही सभागृहामध्ये चर्चा होणं अपेक्षित होतं. अर्धा तास चर्चा, अल्पकालीन चर्चा किंवा 289चा प्रस्ताव, ह्या सगळ्या गोष्टी आयोगाच्या माध्यमातून जर झाल्या असत्या तर आतापर्यंत मला असं वाटते त्या सगळ्या न्याय प्रक्रियेला गती आली असती आणि 1 महिना उलटल्यानंतर बऱ्याच काही गोष्टी कळल्या असत्या. पण दुर्दैवानं ते झालं नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे याबाबत वाईट वाटतं. ही चर्चा का घेण्यात येत नाहीये असं वाटतं? त्यामुळे ते अर्थातच तो सगळा अधिकार विधानसभेच्या सभापतींना, विधानसभेच्या अध्यक्षांना, परिषद सभापतींना असतो. आता का घेतल्या जात नाही याचं उत्तर मी कसं देणार? मी काय देणार? मी फक्त म्हणू शकतो ही चर्चा घडून आणा. अंतिम अधिकार हा मान्य सभापतींचा आहे आमच्या सभागृहामध्ये. पिंकी माळीच्या कुटुंबियांची तुम्ही भेट घेतली, भेटी दरम्यान काय घडलं, काय बोलणं झालं? पिंकीची आई ऍडमिट असल्याचं काल कळलं. शिंदे साहेबांचे 2 डॉक्टर तिथे त्यांना आधार देत आहेत त्या ठिकाणी आणि सुश्रुषा हॉस्पिटल आहे दादर वेस्टला, तिथे मी सकाळी गेलो. पिंकीच्या वडिलांना भेटलो, त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. भावाला भेटलो, त्यांनी तर ऑडिओ ऐकवला. व्ही.के. सिंगनी ज्या पद्धतीने धमकावलं तसा तो ऑडिओ पण आम्ही ऐकला आणि व्ही.के. सिंगच्या पासून त्या परिवाराला धोका असल्याचं जाणवते आहे. कारण मीडियासमोर न बोलू देणं, अद्यापही VSR व्हेंचरची त्यांना मदत न जाणं, तिचे डॉक्युमेंट्स मागणं, तिला मानसिक त्रास देणं, हे सगळे प्रकार VSRने केलेले आहेत. त्यामुळे आम्हाला शंका आहे की याच्यामध्ये VSR कंपनीच्या लोकांकडून पिंकी माळीच्या कुटुंबाला धोका असल्याचं जाणवते आणि तिच्या आईला मोठा धक्का बसलेला आहे. त्याच्यामुळे शुगर लेवल कमी झाली असेल, डोक्यावर तो ताण असेल, अशा ताणाच्या याच्यामध्ये त्यांना हॉस्पिटलाइज केलं गेलेलं आहे. VSR कंपनीचा मालक जे आहेत ते आता म्हणतायत की या अपघातामागे सर्वस्वी चूक जी होती ती या विमानाच्या पायलटची होती, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? असं कोण म्हणतोय? कंपनीचा मालक. तो म्हणतोय शहाणा महाराष्ट्र ऐकेल असं नाही. कंपनीच्या मालकाचा हा दोष आहे आणि कंपनीच्या मालकांनी केलेलं हे पाप आहे. DGCA आणि VSR यांना आताही सांगतो की तुमचं मरण तुम्ही सुमित कपूरवर लोटू नका. तुमच्या नाकर्तेपणामुळे अजितदादांचा घातपात झालाय आणि या अजितदादांच्या विमानाच्या घातपाताला फक्त व्ही.के. सिंग, VSR व्हेंचर आणि DGCAचे अधिकारी हेच कारणीभूत आहेत. सुमित कपूर हा त्यामधला अँगल असू शकत नाही. सुमित कपूर मेला का जिवंत आहे हेच अजून स्पष्ट झालेलं नाही. रोहित पवार हे पहिल्या दिवसापासून अजितदादांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करतायत. वेगवेगळ्या नेत्यांची ते भेट घेत आहेत. आता संसदेत अधिवेशन सुरू आहे. संसदेत अजित पवारांना न्याय मिळेल का किंवा हा मुद्दा उचलला जाईल? संसदेमध्ये तो मुद्दा उचलण्याकरता विविध पक्षाच्या खासदारांना स्वतः आमदार रोहित पवार भेटलेत. त्याच्यामुळे विश्वास आहे की लोकसभेमध्ये जर ही चर्चा घडून आणली आणि राज्यसभेमध्ये जर हा मुद्दा उचलला गेला तर मला डेफिनेटली असं विश्वास आहे की याला गती येणार. कारण त्याला उत्तर माननीय प्रधानमंत्रीजी, माननीय केंद्रीय गृहमंत्रीजी यांना द्यावा लागेल आणि महाराष्ट्राच्या दोन्ही सदनामध्ये जर हा व्यवस्थित मुद्दा उपस्थित झाला तर माननीय मुख्यमंत्री जे राज्याचे गृहमंत्री आहेत ते याला न्याय देतील. शेवटचा प्रश्न, रोहित पवारांचा असू दे किंवा तुमचा हा जो लढा आहे तो कधीपर्यंत टिकून राहील? जिवंत असेपर्यंत. आम्ही पृथ्वी तलावर जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत. आम्ही मेल्यानंतर मग संपेल तो लढा. तर आपणासोबत होते आमदार अमोल मिटकरी. कॅमेरा पर्सन असीम सह मी संचारी आकेरकर, टाइम महाराष्ट्र, मुंबई.